सुस्वागतम धन्यवाद। आज या निसर्ग रंगाच्या माझ्या गुहागर तालुक्यामध्ये साखरी त्रिशूळ कोंडोबा सुतारवाडी यांच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमने सामने डबलवाडीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी मुक्काम पोस्ट नाडक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा माननीय गौरव पालचाळ बुवा, तर आम्हा दोन्ही बुवांना इथून भजन करण्याची सुवर्ण संधी साखरी त्रिशूळ कोंडोबा सुतारवाडी या ग्रामस्थांनी या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर कासाजी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष गाव कमिटी सन्माननीय गणेश चिवेलकर, उपाध्यक्ष सन्माननीय अंकुश नांदलकर, सेक्रेटरी सन्माननीय आदित्य चिवेलकर, खजिनदार सन्माननीय अनिल चिवेलकर, या सर्वांचा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे मुंबई कमिटी अध्यक्ष सन्माननीय प्रसाद चिवेलकर, उपाध्यक्ष सन्माननीय स्वप्नील चिवेलकर, सेक्रेटरी आदित्य चिवेलकर आणि खजिनदार विवेक चिवेलकर आणि ऋषिकेश चिवेलकर, या सर्वांचे आणि सर्व सभासद या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर कासाजी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे महिला कमिटी सौ सिद्धी
चिवेलकर, सौ अक्षरा नांदसकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे, ओमकार साऊंड सर्व्हिस यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे परममित्र स्वप्नील धामनसकर या ठिकाणी हजर आहे, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय कौशल्य या ठिकाणी हजर आहे, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही जमलेले सगळे मायबाप, तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाज वादक असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर कासारी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री थोडाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री भगवान विश्वकर्मा देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आपले सामने निवडणुकीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, शार्प करम बेस झालंय बघ. हॅलो हॅलो हॅलो, देवाची लक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे
कृपाशीष दे सहस्रकरा कृपाशीष दे सहस्रकरा कृपाशीष दे सहस्रकरा कृपाशीष दे सहस्रकरा पुंडलीक वरदा पंढरीनाथ गणपती गजानन राजेश्वर कामेश्वर रावणाई देवी राऊकादेवी कुंडकेश्वर रामेश्वर श्री गुरुदेव दत्तात्रय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर 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 महादेव हर हर महादेव हर हर महादेव सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय मुरारे महिला वर्गाने सुरुवात केल्याने ती काही अजून नाही म्हटलं कशी भेदभाव करू नको दुसऱ्यांदा येईल ना. खरोखरच या मंडळाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण बुवा दुसरी वेळ आहे ही. गेल्या वर्षी म्हणजे पटकन मध्ये गॅप पण गेलो नाही, आणि काय भगवान विश्वकर्मा देवांच्या मनात होता की पुजारी हो टकलोच परत हवं, कारण या ठिकाणी दुसरे बुवा होते त्यांचे ते ठरलेले होय ना. अचानक भयानक, आणि माझा नशीब आधी मी आज खाली होतोय आणि कसं योग जुळून येलो की पुन्हा माका तर चान्स मिळाला. म्हणजे गेल्या वर्षी मी म्हटलं होते की मंडळाने टाकायला आणला, त्याचा सार्थक यंदा झाला. होय, भावबंद सुद्धा बरेच आज बरेच दिसतात बुवा. मी एवढे आणूक नव्हते, पण आता काढल्यावर सगळे येले, ते आपलोच माणूस इलेलो म्हटल्यानंतर जाऊया म्हणतात सगळे. गँगच पुरी पुऱ्या काय खासियत नाही बुवा आपली. आणि हे 500 रुपये सुद्धा देण्याचं त्यांचं तात्पर्य ताच आहे, कारण त्या नोटीवर फोटो माझो. म्हणजे खय गेलास तरी आमची सुटकाच नाही. हळू असा की ते 500 रुपये दिलाच नाही तरी चालते, पण ते चहा पिताना हळू शीट गेलो तर माझ्या नाही.
या ठिकाणी श्री विश्वकर्मा महिला मंडळ यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बुवा सगळ्या देवांचा शिल्पकार म्हणून भगवान विश्वकर्मा देव, कारण ज्यांनी स्वर्ग, लंका आणि द्वारकेची निर्मिती केली. एवढंच नाही बुवा, तर भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्र सुद्धा त्यांनी तयार केलं. भगवान शिवशंकराचं त्रिशूळ सुद्धा भगवान विश्वकर्मा देवांनी व निर्माण केलं, म्हणून त्यांना विश्वाचे निर्माते असे म्हणायचे, बरोबर ना. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भजन करूचा या सुवर्ण संधी मिळत. तिकडे चहाची लयच जोरात विषय चालले, बोला नको जास्ती ना. ते सगळीच्या आणून माझ्या टाकल्यावर तरी वाटतात. एवढ्या लांब सुनीले हो, 5:30 वाजता हजर झाले. जामच असता, फक्त असताना सावकाश असा पुढे उंचा. गेल्या वर्षी पण बिचारे बाजूक बसले होते बुवा, आणि आज पण त्यांच्या दाढीकडे बघले की माका वाईट वाटत. काय परमेश्वराचा पण काय लिला नाही. त्या दाढीचे जरी असते तरी पुढचो कुचो तरी असो लावला असतो, पुढे असो हालत तरी रवलो असतो. काय आमच्या नशिबात. मी आता जीव देऊ गेलो होते बुवा, जेव्हा बोलाक लागले टाकल्यावर कंटाळू गेलो माका टाकल्याचं. पण बघितले खाली काय म्हटलं सुकी पावडी दिसली नाही बुवा, नाही तर मरानच जाणार होते. माका वाटलं होतं आज गौरव पांचाळ बुवा तरी माझ्या टाकल्यावर नाही चढायचे. कालपर्यंत सगळे बुवा माझी कळ काढूचे असं, तो टाकल्यावरच निम्मत घचरान खाली पाडाना. आपल्या बुवा त्यालाच सुद्धा खर्च नाही. मराठी माका तर टाकल्याचं सांगो ना, ती कंटाळू बुवा. कारण पहिलं मी कॉलेजमध्ये असताना बुवा खरोखरच माझे केस बुवा एवढे लांब होते, सलमान खान स्टाईल होती माझी. खोटं नाही सांगलं, म्हणजे क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो मी. एवढे लांब केस नसलो मिळालो तर वाटे का लावलो तर, नाही तर इतके लांब केस माझे बुवा. पण ते मैंने प्यार किया हिट आमच्या टाइमवर, आणि तो सलमान खान आपले केस लाल करू लागलो आणि आपण म्हटलं आपणही करूया, आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. हैनाचा पेटला ना तर येऊन लोकांनी विजवला नाही. त्याच्यामुळे बाजूसून झालरनी मध्ये डॉलर शिल्लक राहिलं. मी बोलणार नव्हते बुवा या टाकल्यावरनं. बुवा अंगणवाडीतली पोरं ऐकत नशी झाली तरी पण बाई फोन करतात, पुजारी बुवा ताबडतोब ये, पोरं ऐकत नाही. नुसतं जाऊन अंगणात बसते, सगळ्या पोरांना सोडून देतात. कोण खो खो खेळतात, कोण कबड्डी खेळतात. मजा मजा ग्राउंडवर कर. एकदा धोनीन सुद्धा ग्राउंड मागितला खेळा आणि दिलंय ग्राउंड, पण त्या पोलाड का एक वाईट सवय आहे. तो इल्यानंतर बॅट आपटीत बसता. तिने हे खोप पाडलाच माझ्या बॅट आपटून. त्यापासून त्या ग्राउंड जेवचाच बंद केले. म्हटलं नको बाबा. काका बोलत असं मी त्यांना काय बोलणारच नाही. मी माझ्या मरानच जाणार आहे आता, पर्याय नाही. कारण गौरव पांचाळ बुवा म्हटल्यानंतर अतिशय सुंदर भजन. माझे मित्र खास संतोष शिरशेकर बुवा खूप डबल बाऱ्या बुवांशी झालेले आहेत. माझ्या जवळजवळ 100पेक्षा जास्त बुवांशी डबल बारी झाले. त्यामुळे त्यांच्याकडनंच अनुभव घेऊन बुवा मी या बुवांशी पालशेतमध्ये माझी डबल बारी झाली होती. मी त्यावेळी नवीन असताना झालेली, बरोबर. हां, तुमच्याशी. आणि इच्छा होती कधी यांच्याशी बारी होता. म्हणजे कसं असतं, ते बोलणार किती ते माका माहिती, मी किती माका 5 मिनिटं पुरे. पण भजन झालं, भजन नाद खोळा गणपती बुवा. गौरव पांचाळ बुवांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण ज्याचं चांगला मांडण्याची बुवा सवय आहे माझी. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे भजन रसिक आलेले असतात. कोणाक अगदी भजनच आवडतात,
काही जणांका थोडासा मनोरंजन लागता असो विषय असता म्हणून ह्या बोलायचा लागता. आता मी तुमका न बोलता काय माझ्यावरच मरते पण लोकांका हसवते, कारण इलेल्यांचं किती लांब लांबून इलेत लोक, पेट्रोलचे तरी पैसे वसूल हो. पण काय गंमत आहे बघा, मी इतकं तुमका हसवते काय सगळं विषय चालू आहे पण मी अजून 500 वर आहे. म्हणजे या कलियुग आहे, या कलियुगात काय होईल त्या सांगता येत नाही. एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्याक कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. परिस्थिती बदलली. पट्टा नाही अध्यात्म आहे. आज या सुद्धा आज सांगण्याची गरज बहुत. चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसान सुद्धा लोक त्यांका चकणा म्हणतो. आज परिस्थिती आहे बुवा कलियुगाची. एखादी गाडी बिघडली नाही त्याका विचारलं काय झालं तर तो सांगता ती बंद. काय प्रॉब्लेम नाही का, भांडा नको. जागेवरनं भांडण म्हणजे हय सुद्धा जागेवरनच भांडणं चालली. उद्या शपथविधी करूया, आता आधी गप राहा. म्हणजे मी असं म्हणत नाही, लेट इल्याबद्दल मी बोलणारच नाही. कधीतरी माझी वेळ पण येऊ शकता. आपण बुवा म्हटल्यानंतर कमी जास्त, पण एवढं लांबचं अंतर असून त्यातल्या त्यात जनावरच तसा त्या झाडीत ना कधी घुसत दिलंय काय कळलंच नाही. मग 5:30 वाजता एक जनावरच वेगळा हो. मी ढेंगात न कोणाच्या कधी जाते कळत नाही. परिस्थितीच आपली. महिला वर्ग बुवा तुम्ही सांगितलं की मंदिरात पण जागा त्यांका, मंदिरात कुठची बुवा कुठची चांगली जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी आहे. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपोर्ट लोशन लगाव खुजली बघा. 50% आरक्षण आज महिला वर्गांसाठी. कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी वाघिणी आहेत आणि म्हणून त्यांना 1,500 मिळतात बुवा. पण आज नवऱ्याने काम धंदो सोडला नाही, बायकोची 1,500 चालू झाल्यापासून तो कामावरच जाऊचो बंद झालो. चहा तोपर्यंत गेली तोपर्यंत पहिला भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा, जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. बाकी थोडंसं रूपाच्या अभंगाच्या वेळी बोला आणि बुवांकडे गजर देईल. ओके. आणि मग गजरात काय तर गुमगुम बुवांची फरमाईशा आणि ठोची सुद्धा परत बुवा माका इल्याच सांगला नाही. ठो हो कवा बुवा, गेल्या वर्षी ठो केलेला अजूनपर्यंत लक्षात राहला. असू द्या. या ठिकाणी भजन बुवांनी सांगितलं आज प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे त्या विटेवरती आणि त्या विटेच्या 6 बाजू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि या विटेवरती आज 28 युग झाली तो प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे. शिवम
विसरू नका त्या भगवंताला सारे
या ठिकाणी सन्माननीय सदानंद नरबेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी अतिशय चांगलं सांगितलेली की आज आम्ही बिंदासपणे जे भजन करतोय त्याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराज. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण माझ्या तरुण वर्गासाठी एकच सांगेन, कॉलेजमध्ये तुम्ही सगळे चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉन्ड डे, व्हॅलेंटाईन डे, हग डे, सगळे डे साजरे करा, पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. बरोबर ना? कारण आज खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज परस्त्री माते समान त्यांनी मानलेली, पण आज परिस्थितीच बदलत चालली आहे. सगळा बुवानी तर माका डायरेक्टच बोलले की ह्या जनावर जरी शांत दिसला तरी वेगळा, म्हणजे आता मी जनावरात मोठा का लागलाय, आता माणूस कळा गेली माझी. समोरचे बुवा आता माका जनावर आता काय म्हणती तर ऐकायला घ्यायचं, कोण डुकर म्हणा, कोण बैल म्हणा. यांनी आता जनावरापासून सुरुवात केल्या नाही पांचाळ बुवानी. आता ह्या ऐकानं यूट्यूब का उद्या कोणतरी दुसरं बुवा म्हणणार जनावर. बुवा जनावर असले तरी माझं मुंबईत गेल्यानंतर खूप प्रॉब्लेम होता. ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत मी पडत नाही, कारण वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीनं नाही गेलेला बरा. नुसती जाबा जाबी. आणि त्या डब्यात गेलास की या कोणतं बोमटतच, आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनीला तेव्हा सगळा बरोबर होता, आणि काय या डब्यात चढल्या चढल्या चेक करा आणि तपासून पहा. नेक्स्ट स्टेशन कळवा. गो म्हटलं थांबा ते ठाण्यात उतरते तुका कसा काय तर कळवतो. काय चढल्यापासून कळवा कळवा लावलं. अगला स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला, घाटकोपर जायचं. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर, की तो कोपर घेते त्याच्या पाठीवर घास कोपर. अगला स्टेशन घास कोपर, त्याचा चामडा काढला, घाटकोपरात जायचं. भयानक परिस्थिती आहो. दिवा ट्रेन नेहमी जाते. मुंबईत बारी असली की मी जाणारच. दिवा ट्रेनने जायचं. काय मजा असतं हो. ती पाणी विकणारी एक महिला, काय टायमिंग असतात तिचं, काय प्रॅक्टिस असतात. पेप्सी, मिरिंडा, 7 अप, पाणी बॉटल, जिरा सोट्टा, काय टायमिंग असतात हो. ते बरोबर जिऱ्याने सोडायच्या मध्ये बरोबर काय टायमिंग तिचा बुवा. पेप्सी, मिरिंडा, 7 अप, पाणी बॉटल, जिरा सोट्टा. आणि मग दुसरी एक महिला पाणी विकूक येतात बघा दिवा ट्रेनमध्ये. ती विचित्रच हो. पाणी 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 पाणी. आपल्या कळत नाही ती पाणी विकता हा की तिका पाणी हवा. पुढे गेल्यानंतर ती काकडेवाली प्लॅटफॉर्मवर ना डब्यात येऊच्या आधी, काकडी घ्या काकडी, वाकडी वाकडी काकडी. म्हटलं ते डब्यात तरी ये बघूया सरळ की वाकडी येते. प्लॅटफॉर्मवरनच वाकडी वाकडी काकडी. तो भयानक या सगळ्या ट्रेनचा. मी ओला करून जाते. बुवांच्या इकडे कांदिवली बारी होती तेव्हा मी ओला करून गेले दिव्यातनं. नको बाबा त्या जाबा जाबी हो. माझा माकाच कळत नाही मी नेमकं खय येतो. एवढी गर्दी आणि फक्त उभ्या राहायचं. ते ढकलीतच नेतात आतमध्ये. उतरायचं असत तेव्हा उभ्या राहायचा, ढकलून घालतात बरोबर उतरणं. ते वेगळाच्या मुंबईकरांसाठी खरोखर सलाम की एवढ्या गर्दीतनं प्रवास. 5 मिनटं जरा इकडे तिकडे झाले ना की सगळं पुढचं सगळं या चुकला.
कमाल आहे तुमची मुंबईकरांची. आम्ही केव्हा तरी जातो तेव्हा आमची काय हालत होतं ते आमच्या आमका माहीत. मी तर बाबा ऐकत नाही, चेपटावून टाकतं तो शाप, असं चेंबाट करतं तसे एकदम जे काय घुसतं ते नको बाबा. तसं मी ऐकणार ना, मी ढेंगा बिंगासून सुद्धा घुसतंय त्यांच्या. आपण तरी कशा कमी पडा. मगाशी बुवाने एक काहीतरी विनोद सांगितला नाही, म्हणजे तंबाखू मळूक गेलो असाच बुवा. मुंबईमध्ये एका बँकेत बॉम्बस्फोट झाले, 4 बॉम्बस्फोट झाले आणि सगळे लोक बँकेतले 400 कर्मचारी होते ते 399 गेले आणि 1 वाचलो. ते का इतकं आनंद झालो. मी 400 लोकात मी वाचलोय. ताबडतोब बायको फोन केला की मी वाचलो आहे, मी आता घरी येतो आहे. तर ती तुम्ही वाचलात? तिका पण इतकं आनंद झालो, तिने आरती बिरती तयार केला निची. आता ते येणार, वाचले आहेत ते. आणि बुवा तो थैना आपली बाईक घेऊन निघालो 2 व्हीलरवरनं आणि वरळीत एक बॉम्बस्फोट झालो. त्या बॉम्बस्फोटात तो गेलो. ती तिकडे आरती तयार करून होती. आरती म्हणजे आरती. असो एक माणूस बुवा, आपलं बाप गेलो ना तेव्हा जरा पण रडलो नाही हो. आई गेली तेव्हा पण तो रडलो नाही. पण आपली बायको मेली ना तेव्हा मरण 13 दिवस तो नुसतो रडा. त्याचं डोळ्यातलं टिपच खळवलेलं ना. जेवण सुद्धा टाकला ना, अन्न बिन्न काय करायचो ना. इतकं बायको मेल्यानंतर शेजारचे सगळे जाऊन विचारलं नाही, अरे बाबा तू जेवण पण टाकलंस, असं करू नको रे. आणि बाप गेलो तेव्हा बोललो तू जरा पण रडलंच ना. आई गेली तेव्हा पण रडलंच नाही. आणि बायकोसाठी एवढं काय, एवढा म्हणजे तू इतकं कित्या जीव घालवतं. तेव्हा त्यांनी सांगितलं काय गंमत झाली. ज्यावेळी माझी आई गेली तेव्हा आजूबाजूची सगळे म्हातारी माणसं येली आणि सगळ्यांनी मग अगदी अशी जवळ घेऊन सांगितलं नाही, तू काय टेन्शन घेऊ नको, तुझ्या आईची जागा आम्ही घेत आहोत, पण तू काय काळजी करू नको. बाप गेलो तेव्हा पण सगळ्यांनी येऊन मग असंच सांगितलं नाही, खांद्यावर हात टाकून माझ्या सांगितलं नाही, तुझं बाप गेलो तरी बापाची जागा आम्ही घेत आहोत, पण तू टेन्शन घेऊ नको. पण आज बायको मरण म्हणतात 13 दिवस झाले, एकान सुद्धा कोणी येऊन मला सांगितलं मी नाही सांगितलं. बस या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया. बुवा अतिशय चांगले, ते सुद्धा माका काय बोलाक नाही. आणि असा 2 बुवाने एकमेकात बोलूकच हवं असा काही विषय नाही. तिने माका म्हटला नाही ना जनावर विषय संपलो. आता मी जनावर झाले म्हणून मी त्यांना पुन्हा काहीतरी म्हणा का की तुम्ही गाढव वास किंवा का असं काय. मी तुमका अजिबात गाढव मानणार नाही. मी टकलो होय, मला ते कांडाला गावले त्या टाकल्या, तुम्ही काय त्या टाकल्यावर न बोला. आय एम निर्लज्जम सदासू. ओके ते बुवा फॅनच झाले वाटतं तुमचे कोरसवाले सगळे. तुमच्याकडे बारी नेमकी 9 मेक बारी आहे बुवा. 10 मेका हा बघितली, चेक केली. म्हणजे मे महिन्यात बुवा फक्त 10 दिवस शिल्लक असते. कसो मरतय ना तो माझ्या माका माहिती आहे. आणि या सगळ्यात तुमचे प्रेम होतो. मी काही परशुराम पांचाळ बुवा, चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा यांची स्मारकं झाली हो. म्हणजे त्यांनी बुवानी तशी कामगिरी पण केला नव्हती. पण आता बुवानी सांगितलं आणि ती परिस्थिती अहो एकामेकावर नुसते तुटान पडतं. पण बुवानी सांगायचं पुजारी बुवा कधी कुठच्याही बुवाशी असं का भांडण बिंडण आपलं विषयच नसतं. मी माझ्यावर मरते आणि आपण आपलं काम करायचं जायचं, काही एक माका फरक पडत नाही. आणि म्हणून समजा गुहागरवाल्यांका वाटला माझं स्मारक बांधूया. हो मिनार पाटीलनी माका बोललो की तिकडे काहीतरी थडग्या बांधूया म्हणून. आणि मनातीला तर माझो खर्च नाही. व्हाळात एक गुळगुळीत दगड आणून ठेवलास तरी लोक समजतील या पुजारी बुवाचं स्मारक आहे. फक्त दगड गुळगुळीत हवं कारण आपला ब्रँड आहे. ओके
चला या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया. हे महत्वाचे विश्वकर्मा मंडळाच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन सम्राट बुवाश्री प्रकाश चिलेबुवा यांचे शिष्य बुवाश्री ओंकार चिवेलकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आत्माराम कोळंबेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. विराज नांदळजकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. या ठिकाणी व गेले खबर असू त्या कामाक जाऊकच हवं. मी नाही गेले ते बुवा चालू शकता, कारण मग लहान पोरांच्या हगीच वाटता. Ah
महादेव